ही व्हॅनिला आईस्क्रीम बनवलेली आहे अगदी घरगुती पद्धतीने आणि खूप कमी साहित्यामध्ये। याची रेसिपी तुम्ही पूर्ण पाहून घ्या स्किप न करता। नमस्कार, या ठिकाणी मी म्हशीचं दूध घेतलेलं आहे बघा आणि यापासून आज आपण आईस्क्रीम बनवणार आहोत। या ठिकाणी बघा दूध जे आहे मी गॅसवर ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी आणि हे अर्धा लिटर दूध आहे आणि म्हशीचं दूध आहे आणि आईस्क्रीम बनवण्यासाठी शक्यतो म्हशीच्या दुधाचा वापर करायचा। ते चांगलं घट्ट असतं आणि त्यामध्ये क्रीम पण खूप असते, त्याच्यामुळे आईस्क्रीम आपली छान बनते। हे दूध थोडंसं कोमट झालेलं बघा, याच्यामधून आहे ना मी 2 पळ्या घेत आहे। हे 2 पळी मी यातून दूध घेतलेलं आहे। हे नॉर्मल गरम झालेलं आहे आणि या उरलेल्या दुधाला आपण उकळी आणून देणार आहोत आणि नॉर्मल गरम झालेलं म्हणजे कोमट झालेलं दूध फक्त मी काढून घेतलेलं आहे। हे बघा, हे दूध आपल्याला चांगलं उकळलं आहे आणि साईज जमा झाली आहे ती आपल्याला परत त्याच्यामध्ये अशी टाकून घ्यायची आणि पुन्हा हे असं हलवून घ्यायचं चांगलं। हे असं आपल्याला चांगलं ना 5 ते 6 मिनिटं दूध असंच कमी गॅसवरती आपलं हलवून घ्यायचं आहे। हे बघा, आपण हे कोमट दूध सुरुवातीला काढलं त्यात आपण कस्टर्ड पावडर टाकणार आहोत। या ठिकाणी बघा मी 3 चमचे घेतलेले आहे कस्टर्ड पावडर आणि ते आपण हे दुधामध्ये मिक्स करणार आहोत। याने आहे ना ही व्हॅनिलाची आहे कस्टर्ड पावडर, व्हॅनिला फ्लेवरवाली, आणि चांगलं आपण हलवून घेऊयात। याने आपली जी आईस्क्रीम जी आहे ती खूप छान टेस्टी होते आणि छान कलर पण येतो आपल्या आईस्क्रीमला आणि घट्टही होते आपली आईस्क्रीम। तुमच्याकडे जर कस्टर्ड पावडर नसेल तर तुम्ही या ठिकाणी कॉर्नफ्लॉवर वापरू शकता किंवा गव्हाचं पीठ आपलं असेल तेही वापरू शकता, तेही चालतं। या ठिकाणी बघा मी अर्धी वाटी साखर टाकत आहे, त्याच्यामुळे गोड जास्त लागते ना, त्याच्यामुळे जास्त साखर टाकायची। साखर टाकले की पुन्हा आपण असं हलवून घेणार आहोत। साखरेने काय ना जेवढी आईस्क्रीम गोड असेल तेवढी छान लागते, त्याच्यामुळे तरी पण तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार टाका, साखर कमी जास्त करा तुम्हाला जसं आवडेल तसं। आता आपण हे कस्टर्ड पावडर जे केलं होतं पाणी तयार त्याच्यामध्ये टाकायचं, दुधामध्ये टाकून जे केलं होतं आपण तयार, आणि आपल्याला चांगलं हलवत राहायचं आहे कमी गॅसवरतीच। आपल्याला जोपर्यंत आपलं दूध जे आहे ते घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला हे फिरवत राहायचं आहे चमचा। हे बघा तुम्ही पाहू शकता आपलं दूध जे आहे असं घट्ट घट्ट व्हायला लागले बघा, घट्टपणा त्याला यायला लागला आहे। जसं जसं दूध आपलं त्याच्यामध्ये कस्टर्ड पावडरमध्ये मिक्सअप होईल तसं तसं एक घट्टपणा व्हायला लागलेला आहे आणि सतत हलवत राहायचं आहे, कारण हे दूध जे आहे ना असं खाली लागण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे कमी गॅसवरती आपल्याला असं फिरवत राहायचं आहे। तुम्हाला हवा असेल तुम्ही याच्यामध्ये दुधाची क्रीम पण टाकू शकता, ड्रायफ्रूटही टाकू शकता, तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये अजून जिन्नस ॲड करू शकता। हे बघा आता हे बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे। आता आपण ह्याला थंड करून घेणार आहोत। या ठिकाणी बघा आपलं दूध जे आहे पूर्ण थंड झालेलं आहे। या ठिकाणी मी व्हॅनिला एसेन्स बघा 2 थेंब टाकत आहे याच्यामध्ये। आपण व्हॅनिलाची कस्टर्ड पावडर टाकलेली आहे त्यामुळे व्हॅनिला एसेन्स नाही टाकलं तरी चालेल, पण टाकलं तर अजून चव येईल। म्हणजे आपण आता असं मिक्स करून घेऊयात। मी याच्यामध्ये मलाई वापरलेली नाही आहे, तुम्हाला हवं असलं तुम्ही याच्यामध्ये मलाई घरी बनवून टाकू शकता किंवा एखादी विकत आणून पण याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता। या ठिकाणी बघा मी प्लास्टिक डबा घेतलेला आहे, तुम्ही या ठिकाणी स्टीलचा पण डबा घेऊ शकता। ह्याच्यामध्ये आपण ओतून घेणार आहोत। या ठिकाणी बघा मी प्लास्टिकचं हे टाकत आहे, तुम्ही या ठिकाणी बघा ॲल्युमिनियमचा पेपर होतो तो पण तुम्ही या ठिकाणी लावू शकता, पण याच्यावरतून आपल्याला झाकण लावून ठेवायचं आहे। हे आपण असं का केलं, कारण हे झाकणाचं जे घाम येतो ना, जे पाणी सुटतं ना ते ह्याच्यामध्ये पुन्हा पडतं आईस्क्रीममध्ये आणि त्याचा मग बर्फ तयार होतो, त्याच्यामुळं कोणत्याही प्रकारचा बर्फ ह्याच्यामध्ये नको तयार व्हायला, त्याच्यामुळे आपण हे पेपर लावून ठेवला आहे। आता याला आपण 4 तास ठेवणार आहोत फ्रीजमध्ये आणि फ्रीजमधून काढून पुन्हा आपण याला मिक्सरमधून फिरून घेणार आहोत, पण 4 तासासाठी आपण ठेवून देऊयात। झालेले आपण 3 तासानंतर ते खोलून पाहूयात। हे बघा थोडं सेट व्हायला लागलेलं आहे। आता हे आपण मिक्सरमध्ये पूर्ण फिरून घेणार आहोत। असं केल्याने काय होणार ना, आपली आईस्क्रीम जी आहे ना खूप छान होणार, म्हणजे एकदम फ्लफी एकदम अशी एकदम जी आपली आईस्क्रीम एकदम सॉफ्ट जाळीदार होणार बघा। तर आपण सगळं मिक्सरच्या भांड्यावर टाकून ना पूर्ण ह्याला चांगलं बारीक करून घेणार आहे। हे बघा आपण टाकून घेतलेली आहे, आता आपण फिरून घेऊयात। हे बघा असं आपण त्याचं आहे ना पुन्हा मिक्सरमध्ये फिरून पूर्ण बारीक करून घेतलेलं आहे आणि पुन्हा आपण ज्या डब्यातनं काढू त्या डब्यामध्ये पुन्हा ठेवून देणार आहोत। हे पाहू शकतो तुम्ही मिक्सरमधून वाटून घेतल्यानंतर एक असं थोडंसं असं थर आलेलं बघा, एकदम प्लेन थर आलेलं आहे आणि थोडेसे बुडबुडे पण दिसत आहेत बघा। याच्यामुळे काय होतं ना आपली आईस्क्रीम खूप अशी एकदम हे होते फ्लफी आणि एकदम जाळीदार बनते बघा। आणि पुन्हा आपण सुरुवातीला जसं केलं तसंच करायचं, याच्यावरती तसंच करायचं, कागद ठेवायचा आहे, कागदावरती हा झाकण ठेवून पुन्हा सील पॅक करायचं आहे। हे बघा पॅक करून ठेवलं आता हे आपण 10 ते 12 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवणार। फ्रीजमध्ये जिथे बर्फ बनतो तिथे ठेवून देणार 10 ते 12 तासासाठी। बघा आता 12 तास झालेले आहेत, आपण ह्याला खोडून पाहूयात। बघा
आपली आईस्क्रीम तयार आहे. हे असं का दिसत आहे? कारण आपण त्याच्यामध्ये क्रीम टाकलेली नाही, दुधाची साय टाकलेली नाही आहे. आता आपल्याकडे साचा नाही आहे आईस्क्रीम काढायचा, आपण ह्या पळीच्या साह्याने काढूयात. असंच काढलेलं आहे आपण. आता ते ताटामध्ये टाकून घेऊयात. हे बघा आपली आईस्क्रीम तयार आहे, घरगुती पद्धतीने बनवली आणि एकदम फ्रेश आणि चवीला पण खूप टेस्टी बरं का. नक्की तुम्ही घरी ट्राय करा. आणि पाहू शकता डब्यामध्ये अजून एवढी बाकी पण आहे. हे बघा आपल्या घरच्या घरी बनवलेली, आपल्या नजरे देखत बनवलेली आणि पौष्टिक अशी, कोणत्या टायमिंगमध्ये कधी खाता येणारी घरच्या घरी बनवलेली. तुम्हाला ही माझी व्हॅनिला आईस्क्रीम कशी वाटली? आवडल्यास चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.